नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. आता याच्या पुढे सर्कलचे आपण सेक्टर सेगमेंट जे टॉपिक बघितले त्यावर आधारित क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. फर्स्ट क्वेश्चन 9. द एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस इज 15 पाय स्क्वेअर मीटर. सर्कलच्या सेक्टर सांगितलं आपल्याला. एक लगेच आपण सर्कल कन्सिडर करू. ठीक आहे, हा जर सेंटर असेल तर सर्कलचा सेक्टर हा असणार. सर्कलचा सेक्टर म्हणजे काय, 2 रेडियाय आणि आर्क यांनी एनक्लोज केलेला एरिया. 2 रेडियाय आणि आर्क यांनी एनक्लोज केलेला जो एरिया असतो त्याला आपण बोलतो सेक्टर. सो एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस. सर्कलची रेडियस आहे 6 सेंटीमीटर आणि हा जो शेडेड रिजन आहे हा एरिया दिलेला आहे 15 पाय स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. फाइंड द मेजर ऑफ आर्क. तर आपल्याला ही जी आर्क आहे या आर्कचं मेजर फाइंड करायचं. सपोज हा पॉईंट पी असेल, हा पॉईंट क्यू असेल, तर आपल्याला पी क्यू ही आर्कची लेंथ फाइंड करायची आहे. सॉरी, मेजर फाइंड करायचं आहे. मेजर फाइंड करायचं पी क्यू आर्कचं मेजर फाइंड करायचं म्हणजे आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. का, कारण आर्कचं जे मेजर असतं, आर्कचं मेजर म्हणजे हा सेंट्रल अँगल असतो. सेंट्रल अँगल आपण थिटाने दाखवतो. आपण ही सर्कलमध्ये प्रॉपर्टी बघितलेली की ज्यावेळेस आपण मायनर आर्क कन्सिडर करतो, हा मायनर आर्क आणि हा जो सेंट्रल अँगल असतो याची व्हॅल्यू सारखी असते. म्हणजे याचं मेजर जर थिटा असेल तर ह्या आर्कचं मेजर सुद्धा किती असणार आहे, थिटा असणार आहे. सो थोडक्यात आपल्याला थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. सेंट्रल अँगल काय असणार आहे, दॅट इज आर्क, मेजर ऑफ आर्क अँड लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू सेक्टर. आणि या सेक्टरला करस्पॉन्डिंग लेंथ सुद्धा फाइंड करायची. म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ आर्क पी क्यू ही लेंथ किती आहे ते सुद्धा फाइंड करायचं. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल मेजर फाइंड करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही लेंथ सुद्धा फाइंड करायची आहे. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, काय करणार आपण आता, सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार सेक्टर ऑफ सर्कल. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर. यामध्ये रेडियसची व्हॅल्यू मला माहिती आहे, एरिया माहिती आहे. सो यावर मला थिटा मिळेल. थिटा म्हणजे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजेच या आर्कचं मेजर मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला लेंथ फाइंड करायची. सो लेंथ फाइंड करण्यासाठी आपण एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि त्यानंतर लेंथ यामध्ये जे रिलेशन बघितले त्या रिलेशनचा यूज आपण करूया. ठीक आहे. सो सोल्युशन, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल गिवन radius is equal to r is equal to 6 centimeter and area of sector is equal to 15 pi square centimeter. Measure of arc, let measure of arc is equal to theta, that is equal to central angle. ठीक आहे. मेजर ऑफ आर्क म्हणजे सेंट्रल अँगल असतो, तो अँगल आपण कन्सिडर केला थिटा. सिन्स एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला माहिती आहे. आपण ज्यावेळेस टोटल सर्कलचा एरिया कन्सिडर करतो तोच तो पायर स्क्वेअर. टोटल सर्कल म्हणजे अँगल असणार 360 डिग्री. मग या सर्कलचा जर आपण काही पोर्शन कन्सिडर केला की ज्याचा अँगल आहे थिटा, त्या थिटासाठी किती असणार आहे एरिया, तर आपण काय करतो, टोटल सर्कलच्या एरियाला फक्त थिटा अपॉन 360 ने मल्टिप्लाय करतो. सो एरिया हा फॉर्म्युला झाला. यामध्ये आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. 15 पाय इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची 360 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे. पाय आणि पाय कॅन्सल होणार. देअरफॉर 15 इंटू 360 अपॉन 6 स्क्वेअर इज इक्वल टू थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 15 इंटू 360 अपॉन 6 स्क्वेअर इज 36. 15 इंटू 10, 360 अपॉन 36 म्हणजे 10. थीटा इज इक्वल टू 150. म्हणजेच काय, मेजर ऑफ आर्क. देअरफॉर मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 150 डिग्री. त्यानंतर आपल्याला आर्कची लेंथ फाइंड करायची करस्पॉन्डिंग टू दिस सेक्टर. तर आपल्याला रिलेशन माहिती आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू एल इंटू आर बाय 2, किंवा असं आपण लिहू शकतो लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. ठीक आहे. यामध्ये ही व्हॅल्यू माहीत आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला फक्त लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची. देअरफॉर याला आपण बोलू ए. सो ए इज इक्वल टू एल आर बाय 2. एलची व्हॅल्यू फाइंड करायची. सो एल इज इक्वल टू 2a बाय आर. एल इक्वल टू 2a बाय आर अँड देअरफॉर एल इज इक्वल टू 2 इंटू एरिया. एरिया इज 15 पाय आणि रेडियस आहे 6. So that is equal to 5 pi and therefore length of arc is equal to 5 pi. 5 pi सेंटीमीटर असणार लेंथ आहे म्हणून, किंवा याला आपण पायला आपण 3.14 ने रिप्लेस करू. सो 3.14 इंटू 5
15.7 मीटर सेंटीमीटर सॉरी. हे झालं लेंथ ऑफ आर्क. त्यामुळे एंडला आपण लिहिणार फाइंड द, आपल्याला विचारलं होतं मेजर ऑफ आर्क. देअरफॉर मेजर ऑफ आर्क इज 150 डिग्री अँड लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू सेक्टर इज 15.7 सेंटीमीटर और 5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. इन फिगर सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी. एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे पी, त्यानंतर इथे एक कॉर्ड दाखवलेले कॉर्ड ए बी. इफ पी ए इक्वल टू 8 सेंटीमीटर, त्यानंतर पी ए म्हणजे सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचं एक पॉईंट, रेडियसची व्हॅल्यू दिलेली पी ए दॅट इज इक्वल टू रेडियस इज 8 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम सेंटर पी. या कॉर्डचं सर्कलच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय, हे डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल इज 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तर आपल्याला शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे, शेडेड रिजन म्हणजे लगेच समजेल तुम्हाला शेडेड रिजन याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो सर्कलचा सेगमेंट. का सेगमेंट, कारण कॉर्ड आणि एक आर्क यांना एन्क्लोज करणारा जो एरिया असतो याला आपण बोलतो सेगमेंट. त्यानंतर 2 रेडिया आणि आर्क यांना एन्क्लोज करणारा जो एरिया असतो याला आपण बोलतो सेक्टर. तर आपल्याला थोडक्यात या सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा आहे. तर सर्कलच्या सेगमेंटचा एरिया आपण कसा फाइंड करतो, आपल्याला माहिती आहे की सर्कलच्या सेगमेंटचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला सर्कलच्या सेक्टरचा एरिया कन्सिडर करावा लागतो आणि इथे जो ट्रँगल फॉर्म होतो त्याचा एरिया कन्सिडर करावा लागतो. का असं, कारण हा सेक्टर आहे, हा टोटल सेक्टर आहे, हा सेगमेंट आहे. जर मला हा एरिया पाहिजे तर मी काय करू शकते, सेक्टरचा टोटल एरिया फाइंड करणार आणि त्याच्यामध्ये हा जो ट्रँगल आहे ट्रँगलचा एरिया मी मायनस करणार, म्हणजे मला हा रिमेनिंग एरिया म्हणजे सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, सेक्टरचा एरिया फाइंड करायचं. सेक्टर पी पी डॅश ए बी. आता सेक्टरचा एरिया फाइंड करायचं म्हणजे त्यासाठी मला काय लागणार, फॉर्म्युला काय, θ/360 इंटू पायर स्क्वेअर. रेडियस, रेडियसची व्हॅल्यू तर मला माहिती आहे, रेडियस इज पी ए किंवा पी बी. या सेंटर आहे पी, त्यानंतर सर्कलवरचे 2 पॉईंट आहे ए आणि बी, त्यामुळे पी ए इक्वल टू पी बी असणार. रेडियस आहे 8 सेंटीमीटर. रेडियसची व्हॅल्यू आहे, बट थिटा सेंट्रल अँगल मला दिलेला नाही, म्हणजे हा थिटा म्हणजे कोणता, हा अँगल असतो बरोबर. या अँगलची व्हॅल्यू माझ्याकडे नाही आहे. मग या अँगलची व्हॅल्यू मी कशी फाइंड करणार, त्यासाठी इथे आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल जे काही ट्रँगल इथे आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो का. इथे हा जर ट्रँगल आपण बघितला, ट्रँगल पी ए बी, कोणता ट्रँगल, ट्रँगल पी ए बी. या ट्रँगलमध्ये ही साईड आहे 8 सेंटीमीटर, ही साईड आहे 8 सेंटीमीटर. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे इथे सांगितलेलं आहे की कॉर्डचं सर्कलच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. ही कॉर्ड आहे आणि हा सर्कलचा सेंटर आहे. तर आपण एक प्रॉपर्टी किंवा एक थेरम बघितलेला, सपोज सर्कलचा एक कॉर्ड आहे आणि हा सर्कलचा सेंटर आहे. तर या कॉर्डपासून ह्या कॉर्डवर सर्कलच्या सेंटरपासून जर मी अशी काही लाईन ड्रॉ केली तर ही लाईन नेहमी या कॉर्डला परपेंडिक्युलर असते. ठीक आहे, सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डवर ड्रॉ केलेली जी लाईन असते ती नेहमी या कॉर्डला परपेंडिक्युलर असते. त्यामुळे हा जो अँगल आहे हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. ॲज वेल ॲज सर्कलच्या सेंटरपासून ड्रॉ केलेली ही जी लाईन असणार किंवा ही जी परपेंडिक्युलर असणार आहे ती ह्या कॉर्डला बायसेक्ट करते. ही सुद्धा एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सुद्धा सारखी असणार आहे. ठीक आहे, एक तर कंडिशन मला मिळाली की हा अँगल एक 90 डिग्री आहे. आता यामध्ये ही साईड 8 आहे, ही साईड 4 आहे, त्यानंतर एक अँगल 90 डिग्री आहे. यामध्ये अजून जर आपण बघितला फक्त ट्रँगल, याला मी बोलते पॉईंट एम. ठीक आहे, जर मी ट्रँगल पी एम ए कन्सिडर केला, पी एम ए ट्रँगल कसा आहे, ही साईड आहे 8, हा अँगल आहे 90, ही साईड आहे 4. आपल्याला माहिती आहे की जेव्हा अँगल 90 असतो त्यावेळेस आपण चेक करतो की इथे पॉसिबिलिटी आहे का की हा ट्रँगल 45, 90 आहे किंवा 30, 60, 90 आहे का. त्यासाठी आपण थेरमचा यूज करतो. थेरम म्हणजे काय, हायपोटेनियस आणि बाकीचे जे दोन साईड असतात याच्यामध्ये असणार रिलेशन. इथे जर बघितलं हायपोटेनियस आहे 8 आणि ही साईड आहे 4. सो 8 आणि 4 म्हणजेच काय, ही जी साईड आहे ही साईड हायपोटेनियसच्या हाफ आहे. तर आपण 30, 60, 90 डिग्री ट्रँगलच्या प्रॉपर्टी बघितलेली की जो अँगल 30 डिग्री असेल त्या 30 डिग्री अँगलच्या समोरची जी साईड असते ती हायपोटेनियसच्या हाफ असते, म्हणजे हा अँगल आला 30 डिग्री. एक अँगल 90 आहे, एक अँगल 30 आहे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. ठीक आहे, हा अँगल म्हणजे कोणता, हा अँगल 60 डिग्री असणार आहे. कोणता अँगल, ए पी एम 60 असणार. बट मला कोणता अँगल पाहिजे, मला सेंट्रल अँगल पाहिजे, म्हणजे मला हा टोटल अँगल पाहिजे. आता इथे जर बघितलं ही साईड 8 आहे, ही साईड 8 आहे, ही 4 आहे, हा अँगल 90 आहे, ही लेंथ सारखी आहे, म्हणजे काय हा ट्रँगल आणि हा ट्रँगल दोन्ही ट्रँगल सारखे आहे. त्यामुळे सेम लॉजिकनी या ठिकाणी सुद्धा ही साईड 8 आहे, ही साईड 4 आहे, हा अँगल 30 डिग्री असणार आहे, अँगल सुद्धा असणार आहे 60 डिग्री. सो टोटल सेंट्रल अँगल किती असणार आहे, 60 + 60 दॅट इज इक्वल टू 120. सेंट्रल अँगल किती असणार आहे, 120. थिटाची व्हॅल्यू मला मिळाली 120/360 इंटू पायर स्क्वेअर. त्याच्यावरून मला सेक्टरचा एरिया मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रँगल. ट्रँगलचा एरिया मला फाइंड करायचा आहे. आता ट्रँगलचा एरिया फाइंड करण्यासाठी हा जर बघितला असा ट्रँगल आहे, ही हाईट आहे, हा अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे जर मी हा बेस कन्सिडर केला ए बी आणि ही जर मी हाईट कन्सिडर केली तर एरिया ऑफ ट्रँगल फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे,
बेस मी फाइंड करू शकते, यस इझिली फाइंड करू शकते, कारण हा अँगल 60 डिग्री आहे. आपल्याला माहिती आहे 60 डिग्री अँगलच्या समोर असणारी जी साईड असते ती असते नेहमी √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. सो ही जी साईड आहे AM किती असणार आहे 4√3. त्याच पद्धतीने MB सुद्धा किती असणार आहे 4√3. सो टोटल AB किती असणार आहे 4√3 + 4√3 म्हणजे 8√3. सो हाफ इंटू 8√3 इंटू 4. त्यावरून मला ट्रँगलचा एरिया मिळेल. सेक्टरच्या एरियामधून ट्रँगलचा एरिया मायनस करा, त्यावरून आपल्याला सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. यामध्ये प्रॉब्लेम काय होता, या क्वेश्चनमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन कोणती नव्हती, सेंट्रल अँगलची इन्फॉर्मेशन होती. म्हणून आपण काय केलं, ट्रँगलच्या जे साईड्स आहेत त्याचा आपण त्या साईडचा यूज करून आपण इथे अँगल फाइंड केले. अँगल फाइंड करण्याआधी आपण एक प्रॉपर्टी यूज केली की सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डवर ड्रॉ केलेली ही जी लाईन असणार ही नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे, ॲज वेल एज ती याला बायसेक्ट करणार आहे. म्हणजे अँगल 90 आला, अँगल 90 आला, त्यानंतर 8 आहे, 4 आहे, हाफ आहे, ही साईड हाफ आहे, म्हणजे हा अँगल 90 आहे, म्हणजे 30, 60, 90 डिग्रीचा हा एक ट्रँगल असणार आहे. त्याच पद्धतीने हा ट्रँगल सुद्धा 30, 60, 90 डिग्रीचा असणार आहे. त्यावरून आपल्याला सेंट्रल अँगल मिळाला, त्यानंतर हा अँगल 60 आहे, त्यावरून आपल्याला ही साईड सुद्धा मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेडेड रिजनचा किंवा शेडेड पोर्शनचा एरिया फाइंड करायचा आहे. आता बघूया सोल्युशन. PA = PB = रेडियस = 8 सेंटीमीटर. ऑल्सो PM is perpendicular to chord AB. ठीक है, PM is perpendicular to chord AB. PM = 4 सेंटीमीटर. M पॉइंट अपन कंसिडर केलेला आहे. लेट डिस्टन्स ऑफ chord फ्रॉम सेंटर B PM. ठीक आहे, आपण M पॉइंट ॲझ्युम केला, सो ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. PM = 4 सेंटीमीटर. त्यानंतर अजून आपण इथेच लिहू शकतो, सिन्स परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू chord bisects the chord, right? Therefore AM = MB. हे सुद्धा मेन्शन केलं आपण. ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. नाव इन ट्रायंगल PMA, एक ट्रायंगल आपण कन्सिडर करू PMA. इन ट्रायंगल PMA अँगल M किंवा अँगल PMA = 90 डिग्री. Then PM = 4, PA = 8. Therefore PM = PA/2, that is equal to hypotenuse by 2, and therefore by 30, 60, 90 degree triangle property. एक अँगल तर 90 आहे, त्यानंतर हे रिलेशन आपल्याला मिळेल, म्हणून 30, 60, 90 डिग्री ट्रँगलच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण लिहू शकतो. PM is side opposite to angle 90. ठीक आहे, सॉरी अँगल 30च्या ऑपोजिट, 30 अँगलच्या ऑपोजिट साइड आहे PM, अँड देअरफॉर अँगल PAM = 30 डिग्री. सो इन ट्रायंगल PAM अँगल APM + 30 + 90 = 180 डिग्री, and therefore angle APM = 60 degree. एक एंगल आला APM 60 डिग्री. Similar to this, similarly we can say angle BPM is also 60 डिग्री. ठीक है, दोन्ही 30, 60, 90 डिग्रीचे ट्रायंगल आहे, त्यामुळे अँगल 60 आला, अँगल 60 आला. अँड अँगल APB = थीटा = अँगल APM + अँगल BPM. So that is equal to 60 + 60, that is equal to 120 डिग्री. थीटाची व्हॅल्यू काय आली 120 डिग्री. ठीक आहे, आता अजून आपण लगेच या साईड सुद्धा फाइंड करू. ऑल्सो AM = MB. इथे आपण बोललेलो फ्रॉम वन अँड AM = MB = साइड opposite to 60 डिग्री अँगल. 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट साइड आहे AM, 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट साइड आहे MB. दोघांची लेंथ सारखी आहे, अँड देअरफॉर AM = MB = √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे 8 आणि 8, सो √3/2 × 8, सो 4√3 सेंटीमीटर. ठीक आहे, AM आणि MB ची व्हॅल्यू मिळाली. नाउ नेक्स्ट
अजून आपण कॅल्क्युलेशन सुरुवात नाही केलेली. आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज लागणार त्याचं आपण फक्त कॅल्क्युलेशन करतोय. अँड AB इज इक्वल टू AM प्लस MB. रिझन A-M-B. Therefore AB is equal to AM plus MB म्हणजे 4√3 plus 4√3. Therefore AB is equal to 8√3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता जे काही आपल्याला लागणार आहे ते सगळे आपण मेन्शन केले. आता आपण फाइंड करूया एरिया ऑफ शेडेड रिजन. एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर कोणता P-AB. यामधून आपण मायनस करणार एरिया ऑफ ट्रँगल. कोणता ट्रँगल आहे PAB. ओके. सो दॅट इज इक्वल टू सेक्टरचा एरिया म्हणजे थीटा अपॉन 360 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर आणि ट्रँगलचा एरिया म्हणजे हाफ इंटू बेस आहे AB आणि हाईट आहे PM. सो थीटा किती आहे 120. 60 प्लस 60 120 थीटा अपॉन 360 इंटू पाय इंटू आर. आर आहे 8 स्क्वेअर मायनस हाफ इंटू AB आहे 8√3 इंटू PM किती आहे 4. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. आता फक्त कॅल्क्युलेशन. सो π/3 इंटू 64 मायनस 16√3. यामध्ये आपण पाय आणि √3ची व्हॅल्यू पुट करू. 3.14 इंटू 64 अपॉन 3 मायनस 16 इंटू 1.73. ठीक आहे. आता फर्स्ट 314 इंटू 64. 314 इंटू 64 200.96 divided by 3. So that is equal to 200.96 upon 3 minus 16 into 1.73. याला जर मी 3 ने डिवाइड करेल सो 200.96 upon 3 66.98 मायनस हा प्रॉडक्ट पाहिजे आपला 1.73 इंटू 16 27.68 सबट्रॅक्शन ॲक्शन आणि 39.30 आपण फाइंड केलेलं एरिया ऑफ शेडेड रिजन. सो युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. सो एंडला आपण लिहिणार फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. सो एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज 39.30 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. ॲक्टिव्हिटीच्या टाईपमध्ये क्वेश्चन दिलेला आहे त्यामुळे सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहे. आपल्याला फक्त त्या स्टेप्स फॉलो करून आन्सर फाइंड करायचं आहे. तर बघूया क्वेश्चन काय आहे. इन फिगर स्क्वेअर ABCD इज इन्स्क्राइब इन द सेक्टर APCQ. APCQ म्हणजे असा एक सेक्टर इथे आपल्याला दिसतोय. या सेक्टरमध्ये एक स्क्वेअर दाखवलेला आहे म्हणजे ABCD हा काय हा आहे स्क्वेअर. स्क्वेअर आहे म्हणजे लगेच आपण काय म्हणू शकतो स्क्वेअर आहे दॅट मीन्स ऑल दी साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ आणि हा जो प्रत्येक अँगल आहे हा प्रत्येक अँगल किती असणार आहे 90 डिग्री. ठीक आहे. बेसिक ज्या स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज असतात त्या लगेच आपण इथे मेन्शन केल्या. देन द रेडियस ऑफ सेक्टर CBXD इज 20 सेंटीमीटर. आता ह्या सेक्टरमध्ये जर बघितलं अजून एक सेक्टर तुम्हाला दिसतोय राईट CBXD. हा जो शेडेड रिजन नाही आहे हा सुद्धा एक सेक्टर आपल्याला दिसतोय. त्या सेक्टरची आपल्याला रेडियस दिलेली आहे. रेडियस दिली म्हणजेच काय CB हा सेक्टर आहे बघा असा सेक्टर आहे ना CBD. याची आपल्याला रेडियस दिली. रेडियस म्हणजे काय ही लेंथ आणि ही लेंथ दिलेली. सो CB इज इक्वल टू CD. ही लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे. 20 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड एरिया ऑफ शेडेड रिजन. तर आपल्याला शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. ठीक आहे. आता शेडेड रिजनचा एरिया आपण कसा फाइंड करू शकतो तर यामध्ये अगदी सिम्पलेस्ट वे काय असणार आपल्याला काय दिसते एक मोठा सेक्टर दिसतोय एक लहान सेक्टर दिसतोय. आपल्याला एरिया कोणता फाइंड करायचा आहे हा पोर्शन आणि हा पोर्शन. म्हणजे जो मोठा सेक्टर आहे मोठ्या सेक्टरमधून
जर मी हा लहान सेक्टर मायनस केला, म्हणजे जो रिजन शेडेड नाही अनशेडेड रिजनचं मायनस केला, मोठा सेक्टर, ठीक आहे, आणि त्यामधून जर मी हा रिजन मायनस केला, हा, ठीक आहे, तर मला हा एरिया मिळणार आहे. हा एरिया म्हणजेच काय, आपल्या केसमध्ये हा आहे शेडेड एरिया, ज्याचा जो एरिया आपल्याला फाइंड करायचा शेडेड रिजन, सो तो एरिया म्हणजे हा एरिया आहे. त्यामुळे यामध्ये सिम्पलेस्ट वे काय असणार की सगळ्यात आधी मोठा सेक्टर आहे, मोठ्या सेक्टरचा एरिया फाइंड करा, त्यामधून हा जो लहान सेक्टर दिसतो लहान सेक्टरचा एरिया मायनस करा, त्यावरून तुम्हाला दोघांची सबट्रॅक्शन करून तुम्हाला हा शेडेड रिजनचा एरिया मिळणार आहे. या व्यतिरिक्त अजून एक वे काय, जो वे या टेक्स्टबुकमध्ये जे तुम्हाला ह्या सोल्युशनमध्ये ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्यामध्ये यूज केलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की शेडेड रिजन जो आहे ना तो स्क्वेअरच्या रेफरन्सने घेतला. म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी काय केलं, स्क्वेअर कन्सिडर केला, ठीक आहे, स्क्वेअर कन्सिडर केला, आणि या स्क्वेअरच्या आतमध्ये जो शेडेड रिजन आहे ना, म्हणजे हा रिजन स्क्वेअरच्या आतमध्ये असणार हा शेडेड रिजन, आधी हा शेडेड रिजन फाइंड केला, आणि त्यानंतर स्क्वेअरच्या बाहेरचा शेडेड रिजन फाइंड केला. म्हणजे असं सेक्टर आहे आणि हा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर फर्स्ट ज्यावेळेस मला स्क्वेअरच्या आतमधला शेडेड रिजन फाइंड करायचा असेल तो मी कसा फाइंड करू शकते, स्क्वेअरचा एरिया त्यामधून हा सेक्टरचा एरिया जर मी मायनस केला, स्क्वेअरचा एरिया त्यामधून सेक्टर एवढा मायनस केला, तर मला हा आतमध्ये स्क्वेअरच्या आतमध्ये असणारा एरिया मिळणार आहे. आणि सेकंड, ज्यावेळेस मला या स्क्वेअरच्या बाहेरचा एरिया म्हणजे हा आणि हा एरिया फाइंड करायचा असेल त्यावेळेस मी काय करेल, हा मोठा सेक्टरमधून पुन्हा स्क्वेअर जर मायनस केला तर मला हा आणि हा एरिया मिळणार आहे. आणि त्यानंतर 1, 2, 3 यांची ॲडिशन म्हणजे असणार आहे शेडेड रिजन एरिया. आता दोन्ही मधला कोणताही एक वे तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, समजलं. फर्स्ट वे काय सांगितलं मी की टोटल सेक्टरचा एरिया फाइंड करा, त्यामधून हा जो लहान सेक्टर आहे लहान सेक्टरचा एरिया मायनस करा, टोटल सेक्टरचा एरिया त्यामधून हा जो लहान सेक्टर आहे म्हणजे जो अनशेडेड रिजन आहे तो जर मायनस केला तो ऑटोमॅटिकली शेडेड रिजन मिळणार आहे. आणि ज्या पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे त्या मेथडच्या अकॉर्डिंग आपल्याला स्क्वेअरच्या रेफरन्सने एरियाज फाइंड करायचे. सगळ्यात आधी स्क्वेअरच्या आतमध्ये असणार हा शेडेड रिजन फाइंड करा, सेकंड स्क्वेअरच्या बाहेर असणारा हा शेडेड रिजन फाइंड करा. ठीक आहे, तर आता सेकंड मेथड बघायची आपल्याला कशी सॉल्व्ह केलेली आहे. सो आपण काय करतो, स्क्वेअरच्या आतमध्ये असणारा शेडेड रिजन मला फाइंड करायचा आहे. म्हणजे मला काय करावं लागणार, स्क्वेअरचा एरिया फाइंड करायचा आहे. या स्क्वेअरच्या एरियामधनं हा जो सेक्टर दिसतो याचा एरिया जर मी मायनस केला तर मला हा एरिया इथे मिळणार आहे. सो सोल्युशन, साइड ऑफ स्क्वेअर ABCD हा स्क्वेअर आहे, त्याची साइड इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर CBXD. आता याची साइड म्हणजे CB असणार आहे किंवा CD असणार आहे. CB किंवा CD म्हणजे काय, हा जो सेक्टर दिसतोय CBD याची रेडियस ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 20 सेंटीमीटर, म्हणजेच काय CB ही व्हॅल्यू असणार आहे 20 सेंटीमीटर, म्हणजे स्क्वेअरची साइड आहे 20 सेंटीमीटर, चारही साइड 20 सेंटीमीटर असणार आहे. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साइड स्क्वेअर, त्यामुळे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 20 स्क्वेअर इज 400. सो फर्स्ट साइड ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर CBXD इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. देन एरिया ऑफ स्क्वेअरचा एरिया फाइंड करताना आपण साइडचा स्क्वेअर करतो, सो दॅट विल बी 400 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. देन एरिया ऑफ शेडेड रिजन इनसाइड स्क्वेअरच्या आतमध्ये असणारा शेडेड रिजन तो एरिया आपण कसा फाइंड करू शकतो, दॅट इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर ABCD हा टोटल एरिया मायनस एरिया ऑफ सेक्टर CBXD, त्यामधून आपण हा एरिया मायनस करतोय. हा एरिया म्हणजेच काय CBXD. ठीक आहे, स्क्वेअरमधून आपण सेक्टरचा एरिया मायनस करतो तेच इथे लिहिलेलं आहे. एरिया ऑफ स्क्वेअर आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे 400 मायनस सेक्टरचा एरिया आपण कसं फाइंड करतो, θ/360 इंटू πr². थीटा, आता या ठिकाणी थीटा काय असणार आहे, जर हा जो सेक्टर आहे CBXD याच्यासाठी सेंट्रल अँगल हा असणार आहे, बरोबर, असा सेक्टर आहे ना. सो हा इथे असणार आहे सेंट्रल अँगल म्हणजे स्क्वेअरचा एक अँगल आहे, स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती असतो 90 डिग्री, त्यामुळे या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू किती पुट केली 90. त्यानंतर रेडियस म्हणजे ही व्हॅल्यू जी ऑलरेडी दिलेली आहे 20 r², सो 20 स्क्वेअर 400 ती व्हॅल्यू तिथे पुट केली. ठीक आहे, 90/360 इंटू 3.14 इंटू r² म्हणजे 400, रेडियस आहे 20 सेंटीमीटर. यामध्ये ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू, या ठिकाणी 400 मायनस सो 1/4, त्यानंतर 100, 3.14 इंटू 100 म्हणजे 314, सो 400 मायनस 314. समजलं इथपर्यंत. आता इथे फक्त आपल्याला याची सबट्रॅक्शन लिहायची आहे, सो दॅट इज इक्वल टू 86 सेंटीमीटर स्क्वेअर. सो हा जो एरिया आहे हा आपण फाइंड केला, हा किती आला 86 सेंटीमीटर स्क्वेअर. आता नेक्स्ट पार्ट, स्क्वेअरच्या आउटसाईडचा एरिया आपल्याला फाइंड करायचा. आपल्याला हा शेडेड रिजन मिळाला तर आपल्याला हा शेडेड रिजन फाइंड करायचा. त्यासाठी आपण स्क्वेअर कन्सिडर करतो, स्क्वेअरच्या आउटसाईडचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, हा मोठा सेक्टर जो दिसतो ह्या मोठ्या सेक्टरच्या एरियामधून आपण हा जो स्क्वेअर आहे याचा एरिया मायनस करू, त्यामुळे राहणार काय हा पोर्शन की ज्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सो
आउटसाइड ऑफ स्क्वेअर जो एरिया आपल्याला फाइंड करायचा त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एरिया ऑफ बिग सेक्टर मायनस एरिया ऑफ स्क्वेअर. आता एरिया ऑफ स्क्वेअर तर फाइंड आपण करू शकतो साईडचा स्क्वेअर. त्यानंतर जर मला हा जो सेक्टर आहे सेक्टरचा एरिया फाइंड करायचा असेल, सेक्टर म्हणजे हा सेक्टर, ठीक आहे, सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. सेंट्रल अँगल 90 डिग्री आहे कारण हा स्क्वेअरचा अँगल आहे अँगल ए, त्यामुळे थिटाची व्हॅल्यू तर 90 डिग्री आहे, क्लिअर आहे. बट रेडियस आपण कशी फाइंड करणार, आपल्याला रेडियसची व्हॅल्यू दिलेली नाही, आपल्याला फक्त ही रेडियस दिलेली, ही 20 सेंटीमीटर, ही 20 सेंटीमीटर किंवा हे डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे. मग आता इथे आपण रेडियस कशी फाइंड करू शकतो, मग त्यासाठी काय करायचं, फिगर बघायची. ही जी हा जो मोठा सेक्टर आहे याच्यासाठी रेडियस कोणती आहे, हे डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे, हे डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे, बट त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन नाही आहे. असा हा सेक्टर आहे, म्हणजे बघा हा सेक्टर म्हणजे हा असा काही सर्कल असणार आहे, त्याचा एक पोर्शन आहे हा, ठीक आहे. आता याची जी रेडियस आहे, आपण ह्या मोठ्या सेक्टर, हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे क्यू, हा पॉईंट आहे पी, सी, बी अँड डी, ठीक आहे. आता मोठ्या सर्कलची मला रेडियस पाहिजे. जर मी हा ए पॉईंट सीला जॉईन केला, ही रेडियस असणार आहे. का रेडियस, कारण सर्कलचा सेंटर आहे, सेंटर आणि सर्कलवरचा कोणता एक पॉईंट यांना जॉईन करणारी जी लाईन असते तिला आपण रेडियस बोलतो. जशी ए पी रेडियस आहे, ए क्यू रेडियस आहे, त्याच पद्धतीने ए सी सुद्धा रेडियस असणार आहे, करेक्ट. ए सी ही सुद्धा रेडियस असणार आहे. ए सी म्हणजे काय, जर आपण स्क्वेअरच्या रेफरन्सने बघितलं, ए सी म्हणजे हा जो स्क्वेअर दिसतो ABCD याची आहे डायगोनल. काय आहे, डायगोनल. आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरमध्ये जी डायगोनल असते, डायगोनलची लेंथ आपण कशी फाइंड करतो, डायगोनल इज इक्वल टू √2 टाइम्स ऑफ साईड. हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरची डायगोनल AC इज इक्वल टू √2 टाइम्स साईड. साईड म्हणजे काय, BC घ्या, AC घ्या, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 20 सेंटीमीटर, त्यामुळे AC इज इक्वल टू 20 √2 सेंटीमीटर. AC म्हणजेच काय, या मोठ्या सेक्टरसाठी रेडियस. सो मोठ्या सेक्टरसाठी आपल्या रेडियसची व्हॅल्यू काय मिळाली, 20 √2 सेंटीमीटर. समजला. यामध्ये इम्पॉर्टंट काय, मोठ्या सेक्टरसाठी रेडियस कशी फाइंड करायची, ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिरेक्टली दिली नाही. मग फिगर चेक करायची. यामध्ये मोठ्या सेक्टरसाठी रेडियस म्हणजे काय, हे डिस्टन्स असेल, हे डिस्टन्स असेल, अजून कोणतं डिस्टन्स असू शकतं. हा सर्कलचा पार्ट, हा सर्कलवरचा एक पॉईंट आहे, हा सेंटर आहे. सो AC सुद्धा रेडियस असेल. आणि ही AC हे डिस्टन्स स्क्वेअरच्या रेफरन्सने बघितलं तर स्क्वेअरसाठी जे डायगोनल आहे, स्क्वेअरची साईड माहिती, डायगोनल मी फाइंड करू शकतो. डायगोनल मला मिळालं म्हणजेच काय, मोठ्या सेक्टरची रेडियस मला मिळालेली आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट, रेडियस ऑफ बिगर सेक्टर, जी आता आपण डिस्कस केली, दॅट इज इक्वल टू लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर ABCD. लेंथ ऑफ डायगोनल दॅट इज इक्वल टू 20 √2. का, बिकॉज डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 टाइम्स ऑफ साईड. साईड आहे 20, सो 20 √2, ठीक आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन आउटसाइड स्क्वेअर, एरिया ऑफ शेडेड रिजन आउटसाइड स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर APCQ मायनस एरिया ऑफ स्क्वेअर ABCD, ठीक आहे. सो मोठ्या सेक्टरचा एरिया θ/360 इंटू पाय स्क्वेअर मायनस एरिया ऑफ स्क्वेअर ABCD साठी साईड आहे 20. त्यानंतर इथे व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू पुट केली 90/360 इंटू 3.14. रेडियस आपण आता फाइंड केली 20 √2 स्क्वेअर मायनस 20 स्क्वेअर. तर यामध्ये ही व्हॅल्यू असेल 400 आणि इथे सो कॅल्क्युलेशन जर बघितलं न्यूमरेटरला आहे 3.14 इंटू 200 स्क्वेअर 400 √2 स्क्वेअर इज 2/400. 3.14 इंटू 100 म्हणजे 314 इंटू 2 628 मायनस 400 म्हणजे काय 228 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. सो आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर असणारा रिजनसुद्धा मिळाला, त्याचासुद्धा एरिया मिळाला. हा टोटल एरिया आहे 228. आपल्याला विचारलं तर टोटल शेडेड रिजन म्हणजे 1, 2, 3 यांची ॲडिशन ऑलरेडी 86 होता आणि आता आपल्याला मिळालं 228. सो टोटल एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू 86 + 220 दॅट इज इक्वल टू 314 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे. समजला. आता हाच क्वेश्चन तुम्ही पॅरलली तसाही सॉल्व्ह करू शकता. मोठ्या सेक्टर्स लगेच आपण बघूया सेम आन्सर आपल्याला येत आहे का, जस्ट क्विकली. फर्स्ट वे काय सांगितलं होतं मी की हा जो शेडेड रिजन आहे त्याचा एरिया म्हणजे काय असणार, मोठ्या सेक्टरचा एरिया इंटू पाय. मोठ्या सेक्टरचा एरिया याच्यासाठी आपण रेडियस फाइंड केली 20 √2 θ/360 इंटू पाय R स्क्वेअर मायनस हा जो लहान सेक्टर आहे त्याचा एरिया मी मायनस केला म्हणजे θ/360 इंटू पाय इंटू रेडियस. या लहान सेक्टरसाठी रेडियस आहे CB दॅट इज 20 स्क्वेअर, ठीक आहे. यामध्ये थिटा दोन्ही ठिकाणी 90 आहे. 90/360 मी कॉमन घेऊ शकते, पाय सुद्धा कॉमन घेऊ शकते. इथे काय राहणार 400 इंटू 2 मायनस 400, ठीक आहे. सो π/4 इंटू 400 जर मी कॉमन घेतला 2 - 1 1 सो 100 पाय म्हणजे काय 100 इंटू 3.14 दॅट इज इक्वल टू 314 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. सेकंड मेथडने सुद्धा सेम आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 12
थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, नीट समजून घ्या. इन फिगर 7.49 टू सर्कल्स विथ सेंटर ओ अँड पी आर टचिंग इंटरनली ॲट पॉईंट ए. दोन सर्कल आहे, दोन सर्कलचे सेंटर सांगितले, एकाचा सेंटर आहे ओ आणि दुसऱ्याचा सेंटर आहे पी. ओ सेंटर असणारा हा सर्कल आणि पी सेंटर असणारा हा लहान सर्कल, हे दोघं एकमेकांना इंटरनली टच करत आहे. इफ बी क्यू इक्वल टू 9, आता आपल्याला काही डिस्टन्सेस दिलेले आहे. बी क्यू इज इक्वल टू 9, बी क्यू म्हणजे हे डिस्टन्स, ओके. बी क्यू इक्वल टू 9, डी इक्वल टू 5, हे डिस्टन्स दिलेलं डी 5. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड रेडिया ऑफ गिवन सर्कल्स. तर आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये हा क्वेश्चन अगेन सॉल्व्ह करायचा. यामध्ये आपल्याला हे जे दोन सर्कल यांचे रेडियस काय असणार ते व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, समजलं काय. दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करताय. त्यानंतर अजून आपल्याला काही कंडिशन दिलेल्या लेंथच्या बी क्यू आणि डी. आता ही जी लेंथ आहे, ही लेंथ लहान सर्कलची पण रेडियस नाही, मोठ्या सर्कलची पण रेडियस नाही, असेच एक रॅन्डम आपल्याला काही लेंथ दिलेला आहे. सो याचा यूज करून आपल्याला या दोन्ही सर्कलच्या रेडियाची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, आता बघूया हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. आता यामध्ये आपण काय करू, मोठा जो सर्कल आहे, मोठ्या सर्कलची रेडियस कन्सिडर करूया कॅपिटल आर. ठीक आहे, मोठा जो सर्कल आहे त्याची रेडियस आपण कन्सिडर करू कॅपिटल आर. सो मोठ्या सर्कलची रेडियस म्हणजे ओ ए, त्यानंतर ओ डी, ओ बी आणि ओ सी, ही व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो आर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघूया आपल्याला डिस्टन्सेस फाइंड करायचे. आपल्याला जे दोन डिस्टन्सेस दिलेले आहेत त्याचा तर आपल्याला यूज करावं लागेल. मग त्याचा यूज मी कसा करू शकते. फॉर एक्झाम्पल जर मी बी क्यू हे डिस्टन्स कन्सिडर केलं, हे डिस्टन्स जर मला 9 एवढं दिलेलं आहे, तर याचा यूज मी कसा करू शकते. हे जे बी क्यू, बी आणि क्यू हे पॉईंट ओ बी ह्या ह्या रेडियसवरती लाय करत आहे, बरोबर. मी या ठिकाणी असं लिहू शकते ओ क्यू प्लस क्यू बी इज इक्वल टू ओ बी. ठीक आहे, ओ क्यू प्लस क्यू बी इज इक्वल टू टोटल ओ बी. टोटल ओ बी म्हणजे काय, कॅपिटल आर. सो आर इज इक्वल टू ओ क्यू प्लस क्यू बी 9. सो यावरून ह्या डिस्टन्समुळे मला एक रिलेशन मिळालं, ओ क्यू इज इक्वल टू आर मायनस 9. आता बघूया याचा यूज आपण कसा करणार आहोत पुढे. ठीक आहे, ओ क्यूची व्हॅल्यू मिळाली मला आर मायनस 9. त्याच पद्धतीने आता हे डिस्टन्स दिलेलं आहे, मग या डिस्टन्सचा मी यूज कसं करणार. हे डिस्टन्स या रेडियसवरती लाय करते, हे टोटल डिस्टन्स आहे आर, हे डिस्टन्स आहे 5. म्हणजे मी काय ओई डिस्टन्स फाइंड करू शकते. ओई म्हणजे काय असणार, ओई म्हणजे हे डिस्टन्स, टोटल डिस्टन्समधून डी मी मायनस केला, म्हणजेच काय टोटल डिस्टन्स म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस कॅपिटल आर, त्यामधून मी हे डिस्टन्स मायनस करते आर मायनस 5. ठीक आहे, ओ क्यू आणि ओई ही व्हॅल्यू तर मला मिळाली. ठीक आहे, काहीतरी जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, जो डेटा आहे त्याचा यूज करून मला ओ क्यू आणि ओई ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे ही लेंथ मिळते मला आणि ही लेंथ मिळते. मग आता या लेंथचं मी काही रिलेशन यूज करू शकते का. जर हा लहान सर्कल कन्सिडर केला आतमध्ये असणारा, ठीक आहे, या लहान सर्कलमध्ये ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे असं मी कन्सिडर करू शकते. ठीक आहे, हे बघा, ही एक कॉर्ड आणि ही एक कॉर्ड, दोन कॉर्ड एका सर्कलमध्ये इंटरनली इंटरसेक्ट करताय. त्याच्याशी रिलेटेड त्या सेगमेंटचा एक आपण रिलेशन बघितलं, एक थेरम आपण बघितलेला. पॉईंट कोणते कोणते, एक पॉईंट आहे क्यू, हा पॉईंट आहे ओ, हा पॉईंट आहे ई, एफ आणि ए. ठीक आहे, छोट्या सर्कलमध्ये दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करतायत. आपण इंटरनल इंटरसेक्शन ज्यावेळेस असतं त्यावेळेस लेंथचा एक रिलेशन बघितलं. काय रिलेशन होतं, पहिली कॉर्ड क्यूओ, पहिली कॉर्ड ज्या दोन सेगमेंटमध्ये डिवाइड होते त्याचा प्रॉडक्ट म्हणजे क्यूओ इंटू ओ ए इज इक्वल टू ई ओ इंटू ओ एफ. ठीक आहे, आता यामध्ये क्यू ओ और ओ क्यू किंवा याला आपण असं लिहू ओ क्यू इंटू ओ ए इज इक्वल टू ओ ई इंटू ओ एफ. ठीक आहे, आता यामध्ये ओ क्यूची व्हॅल्यू मला मिळालेली आहे आर मायनस 9. त्यानंतर ओ ए म्हणजे काय, ओ ए म्हणजे इथपासून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस. सो दॅट इज इक्वल टू आर, जी आपण ऑलरेडी इथे मेन्शन केलेली आहे. दॅट इज इक्वल टू ओई मला मिळालं आहे आर मायनस 9 आणि ओ एफ म्हणजे कोणतं, हे डिस्टन्स. या डिस्टन्सची तर काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही, कारण आपल्याकडे हे दोन डिस्टन्सेस होते, याचा यूज करून मी ही लेंथ फाइंड केली, ही लेंथ फाइंड केली. बट ओ एफची व्हॅल्यू मी काय करणार, तर आता अगेन इथे अजून एका प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. हा जो छोटा सर्कल जर तुम्ही बघितला आहे, सर्कलचा सेंटर पी. ठीक आहे, सर्कलचा हा एक सेंटर आहे आणि ही एक कॉर्ड आहे. आपण एक प्रॉपर्टी बघितलेली, सर्कलमध्ये जर अशी एक कॉर्ड असेल आणि हा सर्कलचा सेंटरचा असेल तर सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी जी लाईन असते ती या कॉर्डला परपेंडिक्युलर असते आणि बायसेक्ट करते, राईट. सो त्या लॉजिकनी सर्कलचा सेंटर ही एक कॉर्ड, ही जी लाईन आहे या लाईनमुळे ही जी कॉर्ड ही बायसेक्ट होते, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ओई इक्वल टू ओ एफ असणार आहे. ओई ऑलरेडी आर मायनस 5 आपण फाइंड केलं, सो ओ एफ सुद्धा किती असणार आहे, आर मायनस 5. ठीक आहे, ओ ई इज आर मायनस 5, या इथे आर मायनस 5. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून आपल्याला कॅपिटल आरची व्हॅल्यू मिळेल. एकदा कॅपिटल आरची व्हॅल्यू मिळाली, टोटल लेंथ मिळेल, त्यानंतर स्मॉल आर म्हणजे या सर्कलची रेडियस फाइंड करणं इझी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही सर्कलच्या रेडिया फाइंड करायच्या आहे. समज आपण आठवा एकदा आपण काय काय डिस्कस केलं, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज यूज केल्या. सगळ्यात आधी आपण काय केलं,
आपण जे डिस्टन्सेस एक मोठ्या सर्कलचे रेडियस कॅपिटल आर कन्सिडर केले, जे डिस्टन्सेस होते त्याचा यूज करून काय काय लेंथ फाइंड करू शकत होत्या त्या लेंथ आपण फाइंड केला. मग आपण छोट्या सर्कलवर कॉन्सन्ट्रेट केला. छोट्या सर्कलमध्ये बघितलं की दोन कॉर्ड आहे, हे दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट होत आहे. सो आपण ही प्रॉपर्टी यूज केली सेगमेंटची, तर मला हे रिलेशन मिळालं. यामध्ये अजून माझ्याकडे OF ची व्हॅल्यू नव्हती किंवा याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन होते. मग मी अजून बघितलं अजून कोणती प्रॉपर्टी मी यूज करू शकते का. सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे, सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डवर ड्रॉ केलेली जी लाईन असते किंवा ही जी परपेंडिक्युलर असते ही नेहमी याला बायसेक्ट करते, त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. सो त्यावर मला आरची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, आता बघूया स्टेप बाय स्टेप सोल्युशन. लेट द रेडियस ऑफ बिगर सर्कल बी आर. मोठ्या सर्कलची रेडियस आपण आर कन्सिडर केली अँड दॅट ऑफ स्मॉलर सर्कल बी स्मॉल आर. आणि हा जो लहान सर्कल त्याची पण रेडियस कन्सिडर केली आपण स्मॉल आर. OA, OB, OC अँड OD आर रेडिया ऑफ बिगर सर्कल. OA, OB, OC अँड OD दिज आर रेडिया ऑफ बिगर सर्कल. त्यामुळे या सगळ्यांची व्हॅल्यू कॅपिटल आर असणार आहे. त्यानंतर PQ इक्वल टू PA, PQ इक्वल टू PA, PQ इक्वल टू PA. लहान सर्कलसाठी ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. सो PQ इक्वल टू PA. लहान सर्कलसाठी आपण रेडियस अजूम केली आहे R. सो PQ इक्वल टू PA इक्वल टू R. देन OQ इक्वल टू OQ म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे एवढ्या टोटलमधून आपण BQ मायनस करतो. सो OB मायनस BQ. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू R मायनस 9. आणि OE म्हणजे हे डिस्टन्स. सो OD मायनस DE म्हणजेच काय R मायनस 5. ओके, नेक्स्ट ॲज द कॉर्ड्स QA अँड EF ऑफ द सर्कल, ॲज द कॉर्ड QA अँड EF ऑफ द सर्कल विथ सेंटर P म्हणजे हा जो स्मॉलर सर्कल आहे त्याचे ह्या दोन कॉर्ड आहे. ॲज द कॉर्ड QA अँड EF ऑफ द सर्कल विथ सेंटर P इंटरसेक्ट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या इनर साईडला इंटेरियरमध्ये अशा त्या इंटरसेक्ट होत आहे. सो बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, property of internal division of two chords of a circle, we can write OQ first chord ज्या दोन सेगमेंट मध्ये डिवाइड झालेले आहे OQ मल्टिप्लाइड बाय OA इज इक्वल टू OE मल्टिप्लाइड बाय OF. ठीक आहे, एक रिलेशन आपण लिहिलं. त्यामध्ये आपण OQ ची व्हॅल्यू आत्ताच आपल्याला मिळाली R मायनस 9 आणि OA इज R. OA म्हणजे हे डिस्टन्स दॅट इज रेडियस ऑफ बिगर सर्कल इन टू दॅट इज इक्वल टू OE. OE ची व्हॅल्यू आहे R मायनस 5 आणि OF म्हणजेच काय OE आपण बघितलं इथून जी लाईन ड्रॉ केली आहे ती ह्या कॉर्डला बायसेक्ट करते, त्यामुळे OE इक्वल टू OF. त्यामुळे ही व्हॅल्यू सुद्धा किती असेल R मायनस 5. सो आता आपल्याला काय करायचं फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. आरने इकडे मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये तर R² मायनस 9R इज इक्वल टू R मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. A² मायनस 2AB प्लस B². सो A² म्हणजे R² मायनस 5 इंटू 2 इंटू R 10R प्लस 25. ओके, या ठिकाणी काय होणार R² कॅन्सल होणार. मायनस 10R या साईडला शिफ्ट केला प्लस 10R प्लस 10 मायनस 9 म्हणजे 1R दॅट इज R इज इक्वल टू 25. कॅपिटल R म्हणजेच काय मोठ्या सर्कलची रेडियस आली 25. आता आपल्याला लहान सर्कलची रेडियस म्हणजे स्मॉल आरची व्हॅल्यू फाइंड करायची. नाव AQ इक्वल टू 2R. AQ म्हणजे कोणतं हे डिस्टन्स A टू Q. सो दिस डिस्टन्स इज इक्वल टू 2R का 2R कारण लहान सर्कलची रेडियस आपण R कन्सिडर केलेली आहे. सो हे डिस्टन्स R आहे, हे डिस्टन्स R आहे. सो हे टोटल डिस्टन्स AQ किती असणार आहे 2R. बट AQ हे डिस्टन्स मी असंही लिहू शकते AQ इक्वल टू टोटल AB मायनस BQ. बरोबर बघा AQ लहान सर्कलच्या रेफरन्स AQ काय असणार आहे 2R आणि मोठ्या सर्कलच्या रेफरन्सने AQ डिस्टन्स किती असणार एवढं टोटल डिस्टन्स. त्यामधून जर मी BQ मायनस केलं तर मला हे डिस्टन्स मिळणार. सो AB मायनस BQ. ओके, सो AQ इज इक्वल टू 2R इक्वल टू AB मायनस BQ. देअरफॉर 2R इज इक्वल टू AB मायनस BQ हे जर आपण रिलेशन यूज केलं तर 2R इज इक्वल टू AB म्हणजे काय हे टोटल डिस्टन्स म्हणजेच काय मोठ्या सर्कलचा डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस मिळेल 25. सो 2 इंटू 25 मायनस BQ जी व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी होती 9. सो 50 मायनस 9 दॅट इज इक्वल टू 41. सो 2R इज इक्वल टू 41 आपल्याला R पाहिजे. सो R इज इक्वल टू 41/2 दॅट इज इक्वल टू 20.5 सेंटीमीटर. ठीक आहे.